गुड मॉर्निंग. डे 27 CBD ट्रेनिंग CM ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर तामिळनाडू. इथे ट्रेनिंगसाठी आलेलो असल्यामुळे इथं आज होता आउटरीच प्रोग्राम. तर आउटरीच प्रोग्रामसाठी त्यांनी बोलावलं होतं सिव्हिल ड्रेसमध्ये यामध्ये पण तुमच्या दोन्ही ID कार्ड घेऊन या म्हणे. त्यामुळे म्हटलं ID कार्ड घेतलं, निघलो आम्ही रूमच्या बाहेर निघलो. ह्या म्हणते मला कॅमेरामध्ये घे, मी कसा दिसतो पाहू दे म्हणून. तिकडून मागून तो पण आला होता, म्हणते मला घे. म्हटलं डायरेक्ट चला आता मेसमध्ये गेलो. पहिली स्टेप म्हणजे हँड वॉशिंग. त्यानं सगळ्या हँड वॉशिंग केली. गेलो मेसमध्ये. त्याला म्हटलं वडापाव दे. तो म्हणते का? म्हटलं तू वडापावसा बनणार नाही भाई, तू म्हटलं ते पोंगलच दे. त्याला पोंगल म्हणजे आपल्याकडे राहते खिचडीसारखा वेगळाच प्रकार आहे. त्यात मोठे ते मिरे टाकतात भाई, तिला लय कडू लागतं. त्यामुळे ते काढून फेकलेस. याने घेतलं होतं सँडविच चहा, त्याने इडली सँडविच, आणि इकडे कोणतरी इडली वडा घेतला होता. म्हटलं तुम्ही खा पटकन दाबा, आपल्याला जायचं आहे तिकडे जिथं बोलावलं तिथं. त्यानंतर बाहेर निघलो सगळेजण तिथं रेडीच झाले होते. म्हटलं चला. ते समोर आलो. समोर आम्हाला काही माहीत नव्हतं कुठं होतं, फक्त त्यांनी ॲड्रेस सांगितला होता, थोडी बहुत माहिती सांगितली. त्या माहितीनुसार आम्ही समोर गेलो. समोर बघितलं तर आम्हाला जी बिल्डिंग सांगितली ते RT ब्लॉक, तिथे गेलो. तिथे विचारलं, ते म्हणे तुम्ही पायऱ्यांवरच. आपण विषय असा होता भाई, त्या लिफ्टमध्ये जायला गेलो, पण त्या लिफ्टवाल्याने आम्हाला 2 वेळा अंदर घेतलं आणि 2 वेळा बाहेर काढलं, कारण तुमच्याकडे ID कार्ड नव्हता म्हणे. आणि आम्ही ID कार्ड लावली होती पॅन्टच्या ब्रेसलेटला. इज्जत बेकार झाली तिथं. त्यानंतर त्यांनी लिफ्टमध्ये घेतलं आणि आम्ही गेलो वरतं गेलो. तसं खुर्च्या पाहत कुठं आहे रूम नंबर सांगितला. त्या रूम नंबर 233 रूम नंबर सांगितला. तिथं पाहत गेलो, पण ते रूम होती ब्लॉक. त्यामुळे आम्ही खुर्च्या पाहत होतो की कुठचा फॅन चालू आहे आणि आपल्याला कुठं बसायला भेटेल. त्यानंतर इथं पाहिलं, तिथं ही स्ट्रोकवर यानं रिसर्च केलेला होता. आणि रिसर्चच्या बुकाचे एक पन्ने फाडून याने इथं लावले होते. सगळं बायोग्राफिक पूर्ण डेटा ॲनालिसिस करून, आणि त्यांचे ज्यांना रिसर्च केला त्यांचे फोटो पण इथं लावलेले होते. म्हटलं तुम्हाला दाखवून दे. त्यामुळे पूर्ण सिंगरला त्यानंतर त्यांच्यासोबत डिस्कशन केलं, माहिती घेतली, आणि डायरेक्ट गेलो ॲम्ब्युलन्समध्ये. त्या सगळं सामान जे होतं कॅम्पचं सामान ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, आणि तिथून डायरेक्ट बसलो. हे पोरं म्हणते तू शेवट जा रे भाई, म्हणते तुला शेवटच बसावं लागणार म्हणते. आता म्हटलं बरं, पण शेवट गेलो तर विषय असा होता की AC शेवट पण होती. समोर AC आणि शेवट AC. मनातल्या लोकांना ACचा काही विषयच नव्हता. म्हटलं शेवट जाऊन बसलो एका कोपऱ्यात. आणि इथून जायचं होतं आपल्याला 100 किलोमीटर एका गावामध्ये. तिथून डायरेक्ट 100 किलोमीटर तिथं पोचलो, आणि तिथं उतरून सगळं सामान खाली उतरवलं, आणि सेटअप तयार केला. एका शाळेच्या एका ठिकाणी जे ओळखीचे लोक होते तिथे त्यांनी सेटअप तयार केला, आणि त्यांना स्नेक बाईट विषयी हेल्थ विषयी तुम्ही உண்மை என்னவெனில் பாம்புகளும் மனிதர்களும் ஒருவருக்கொருவர் நெருக்கமாக வாழ்கின்றனர். சில நேரங்களில் உணவு மற்றும் நீரை தேடி பாம்புகள் உங்கள் வீட்டிற்குள் நுழைகின்றன. சில நேரங்களில் நீங்கள் வெளியில் விளையாடும் போது நாங்கள் அங்கே நகர்ந்து செல்லக்கூடும். ஒரு பாம்பு மெதுவாக வெளியே சென்று கொண்டிருப்பதை நீங்கள் பார்த்தால் அதை தொந்தரவு செய்ய வேண்டாம். தயவு செய்து அனைத்து பாம்புகள் झाल्यानंतर यांनी एक कोणत्या तरी कंपनीची माझाची बॉटल आणून दिली. ते पेलो आम्ही. त्यांनी आणून दिली ते काळ्या पनीर. डायरेक्ट आम्हाला वाटलं चिकनच आणलं काय, आणि डायरेक्ट त्या बघितलं तर ते माझाच्या बॉटल होत्या. सगळ्याला माझाच्या बॉटल दिल्या, आणि तिथून निघलो आम्ही रिटर्नच्या प्रवासाला. डायरेक्ट ह्या घाट पाहत पोरं म्हणे ह्या घाट याच्या शूट घ्यायचा म्हणजे मी काढतो. गोपाल सर म्हणजे मी काढतो व्हिडिओ. म्हटलं तू काढ रे भाई. गोपाल सरनं काढला त्याचा व्हिडिओ या घाटाचा, आणि डायरेक्ट आम्ही निघलो समोर जायला डायरेक्ट गावाकडे. ही तर 7 ते 8 ठिकाणी आपलं असं चक्कर घ्यावं लागतं. त्यामुळे चक्री घाट आहे आपल्या इकडल्यासारखा. तर ह्या सगळ्या हिल स्टेशनवर होतो आम्ही. कसं खूप बाहेर आलो होतो, 100 किलोमीटर दूर. आणि तिथून CMC सगळं अंदरमध्ये, आणि त्याच्या CMC बोलतात सगळीकडे असे दगडाचे मोठे हिल्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर तिथून डायरेक्ट आम्ही आलो CMC टाऊनमध्ये आलो. डायरेक्ट तिथून पकडली आपली बागायमची बस, आणि काकाला म्हटलं चला बरं तुम्ही आता बागायम. आपल्याला लागली भूक जोरात. 3 वाजले होते. काकाला बस काढली, लगे बागायमला आलो. बागायममध्ये उतरलो, डायरेक्ट जेवण केलं, आणि झोपलो डायरेक्ट. मग रात्रीच उठलो. रात्री अधिक 11 वाजता जेवण केलं, आणि पोरं लागले मोबाईलवर बसायला. म्हटलं चला उद्याचा प्लॅन तयार केला, आणि गुड नाईट, चला झोपा.